400 वर्ष जुना जेल आहे. म्हणजे आता टुरिस्ट आता म्हणजे जेल होता आता नाही आहे. हा वाईट बीच आहे तो. हे बघा की शेप हे त्याचे ते वरती टाके तसे असतात ना ती गोलवाला. हे बघा काजू दिसतं काजू इकडे काजू भरायला गोलवाला सफेद गुलाबजाम. नमस्कार मित्रांनो, तर आजचा आपला गोव्याचा 3रा दिवस आहे. आता चाललोय, बस आलेली आहे, तयारी झाली काय नाही चाललोय. केस पण तशीच आहेत, फक्त थोडंसं पार्क केलं आहे. मॉइश्चरायझर कायच नाही लावलं आहे, फक्त कपडे भरलेत आणि टिकला लावून चाललोय. बस तर येणार नाही, थोड्या वेळेला तर येईल. बसला टाईम लागणारच आहे, टाईम लागेल ताई. बस आली तर लेट आली तर चला बघू. मित्रांनो तोंड थोडा सुजलेला जसा वाटतं ना काय. लगेच उठलो, लगेच आंघोळ केली आणि लगेच निघालो. काय टाईमच नाही भेटला आहे. डोलं पण दुखायला लागलं, झोपच नाही पूर्ण झालंय. तुला सांगितलं ना बस नाही येणार, बस आली नाही. आम्ही आलो इथे चहा प्यायला. काय ताई तू बोललीस ना बस आली असेल, बस आलेच नाही. बोल आता. क्रीम रोल चहा बी पिऊ, थोडा फ्रेश होऊन ना जाऊ. घेतो ना मी. आम्हाला ते लोकेशनवर सांगितलं तिथे येऊन राहील, थांबलोय. बस अजून आले नाही ना. कपडे दाखवतो तुम्हाला. मुद्दाम येते आज काय आपले असे कपडे घातले आपण. ती बघू आज कुठे जायचं आहे भाऊजी. आज कुठला नॉर्थ गोवा. आज नॉर्थ गोवा फिरणार आहे आपण. नॉर्थ गोवा. हे बघा सर्वजण इथे बा थांबलेले आहेत. आज हम सब लोगों का नॉर्थ गोवा ट्रिप है. ओके, पहिली लोकेशनवर आलोय. म्हणजे पहिला हा जेल होता, आता म्युझियम बनवलाय. काय म्युझियमचं नाव काय? आबुटा फोर्ट. काला पाणी जेल. हे बघा इकडे आहे. चलो चलो बघू, व्हिडिओ काढून देतात का नाही. एंट्री तिकीट आहे एक माणसाचे 25 रुपये. सर्वांनी घेतलाय. बघू जेलमध्ये काय कसा म्हणजे फोर्स दाखवतो तुम्हाला. इंडियाचा फ्लॅग पण लावतो. जनगण मन अधिनायक जय. बघा ही बॉर्डर आहे, इकडे टिक दियाच आहे. चला 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 सगळे. हो भाई चला. अरे म्हणजे पहिला जेल होता, आता सरकारने रेल्वे घेतलाय 10 वर्षासाठी फिरायसाठी. बघा हा जेल नाही, याच्या आतमध्ये कैदींना टाकायचे. इकडे माहिती दिलेली आहे. फोकस करो. तुम्ही तुमच्या लेवलला वाचून घ्या. चला हे कोण वाचत राहते. चला अजून दाखवतो, अजून बघू काय काय आहे त्याच्यात. म्हणजे कैदी आहे बघा. हा बघा इकडनं असा रस्ता आहे ना, याच्या आतमध्ये कैदी आतमध्ये राहतात. म्हणजे त्यांना पळायला काहीच चान्स नाही, त्याच्या आतमधून पळायला चान्स नाही. त्याला एक समुद्र मार्गच आहे. हां जे काला पाणी जेल. काल्या पाण्याची शिक्षा दिली. हां ओके सर. मॅडम बघा मित्रांनो तिकडे समुद्र आहे. म्हणजे त्यांना पळायला चान्सच नाही कैदीसाठी, डायरेक्ट समुद्राला जायला लागेल. जेल बघूया आतून. म्हणजे इथे थोडासा बघायसारखा आहे, मग दाखवतो. बघू दिसतंय का. म्हणजे त्यांचं घर काय दिसत पण नाही. एवढं कालो का तरी राहायचे. काला पाणी जेल. हे काय दिसतंय का भोंगे. काय दिसतंय. रस्ता दिसतो आता बघा अंकिताला पाठवतो खाली. रस्ता तसा दिसतोय. सोजावर ना अस्तर जायगा.
पाणी बिणी जात असेल ना ते त्याच्या आतमध्येच राहत असेल, त्यांना पाण्यात झोपा बिपा लागत असेल, काहीतरी माहिती दिलेली आहे. हा तुम्ही स्टॉप करून वाचून घ्या. आणि तुम्हाला सांगायला विसरलो की हा 400 वर्ष जुना जेल आहे. म्हणजे आता टुरिस्ट म्हणजे जेल होता, आता नाही आहे. एकदम तसंच आहे, एकदम खतरनाक आणि बांधकाम केलेलं आहे. मग काय केलंय काय बोलतात सर? हा स्ट्रक्चर. तुम्ही इंग्लिश माणसं, आम्ही मराठी शाळा शिकलो. कीचा स्ट्रक्चर आहे, चावी आहे ना चावी, हा त्याचा स्ट्रक्चर यो. हा सॉरी मी सांगा विसरलो. आंब्याला मोर बी आला आम्ही थोडं लेट आलो असं आम्हाला आंबा भेटला असं मी घेऊन गेलो असतो. हा म्हणजे हा स्ट्रक्चर आहे ना तो चावीच्या आकाराचा आहे. गोव्याचं काजूची झाडं इथे भेटतात. म्हणजे गोव्याला कुठं पण काजू सप्लाय होतात ना, ते इकडनं हा हे बघा याच झाडातून. ते झाडाला दिवसाला आवडी 4-5 टोपलं काढतात. आवडी आणि ही बोरा पण, ही बोरा ना 8-8, 9-9 वर्ष खराबच होत नाही. म्हणजे हा तुम्ही असं स्टोअर करून पण ठेवू शकता. चला बंद करतो मी. त्याला आकडे घेतले. आंबा घ्या, आंबा घेतो. आंबा ठोकवली. आणि बंदे लोक आहेत, बंदे लोक आहे. मित्रांनो आता मॅटरचा सीन झालेला आहे. मॅटर व्हायला का बी. आता दुसरी लोकेशन आहे शिवसूर्यम. म्हणजे ते एक किल्लाच आहे तो. म्हणजे किल्ला टाईप आहे तो. मेन ना तो की शेप मध्ये आहे. यावेळी मला सांगत होते का तो की सांगितलं नाही हिनी सांगितलं नाही का तू सांगत नाही काय. तो नव्हता की शेप मध्ये, हा जाणार ना तो की शेप मध्ये. काय खोटी बोलतात. तुम्हाला बरोबर गायडन्स देतो. ही चुकीच्या रस्त्याला नेतात आपल्याला. तू पण येशील. करा बाय बाय करा, टाटा. तर व्ह्यू बघा. आणि बघा तिकडे ते आहे की शेपचं. तुमच्या लेवलला वाचा. हा वाईट बीच आहे. हे बघा की शेप. हे त्याचे ते वरती टाके जसे असतात ना, ती गोलवालं. तर आता की शेपचं फोट बघितलं. आता जाऊ तिसरी लोकेशन बघा. ती कुठली आहे ती नंतर माहिती पडेल. चालू आम्ही वाघाटोर बीचला. तिकडनं जायला रस्ता आहे. तिकडे बाहेर देशातले पण माणसं असतात. बघूया आपले दिसतात का नाही आपल्याला बघायला. वाघाटोर बीच इकडे शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. बघा मित्रांनो बागावी. चला सुंदर बीच आहे. काय गर्दी म्हणजे त्या बीचपेक्षा म्हणजे चांगला आहे. तर आलो आता जेवण करायला पण काही वरती पाठवा खालती पाठवा इकडे तिकडे मेनू आलाय. बसले सर्व मित्रांनो मस्त की जेवलो ना आलो बसेत. आता चाललोय लोकेशनवर आलो कुठल्या तरी बीचवरच जाणार आहे. त्याला बघू कुठला बीच येणार आहे. जर मित्रांनो तुम्ही जर बागा बीचला असाल ना, तुम्हाला नॉर्थ गोवा फिरायचं असेल ना, तर तुम्ही बस हे करू नका, गाडी पण नका करू. तुम्ही बाईक घ्या आणि मॅपवर पूर्ण फिरा. सारखं नॉर्थ गोवा ना बागा बीच जवळ म्हणजे जवळजवळच आहे. सर्व ते लोकेशन आहे ना ते जवळजवळच आहे. तुमचे पैसे वाचतील गाडी असले तर. नाही तर तुम्ही साऊथला असाल तर तुम्ही बसनी फिरू शकता. पण नॉर्थलाच असणार बागा बीच जवळ तर तुम्ही गाडी घेऊनच फिरा. तुमचे पैसे पण वाचतील आणि टाईम पण वाचतील. आम्ही आता चाललो आहे रूमवरती जाऊन आम्ही जाऊ फ्रेश होऊन जाऊ आम्ही बागा बीचवर वापस फिरायला. मित्रांनो इथे जरा शॉपिंगसाठी सर्व काय बाजारात आलो आम्ही. बाजारात गोव्याच्या बाजारात गुरुवारची बाजारात आलो आम्ही. काय भेटलंय गोव्याला. अरे सपाट हो जाएगा, पापड बन जाएगा तेरा. आप भी ठीक करके देता. मित्रांनो असं तिकडे शॉपिंग करायला आलतो ते बघा काय भेटलं. थार आहे म्हणजे स्पीकर आहे. तर बघा त्याला इकडे जायचं हे नुसते टाइमपास करायला लागले. तिकडे पडवल नुसते टाइमपास करतात का काय घेणार तर नाही. काजू सामान आवडणे आपली दक्षिण माणसाने चांगली माणसं. मित्रांनो काजू घ्यायला लागलो आम्ही.
दाखव. औषध दिलं. खा ना तवसा तरी. हॅलो अरे फोन नको दाखवू, कसा लागला त्या सांग. काजू ना त्याला काय सांगत पण नाही. तुम्ही खाला कसा आहे हार बे त्याने पण खाला जा. कसा लागला रे इकडे बघ. अरे बघ चांगला आहे. बघा तिकडे काजू भरायला गुलाबजाम बघा इकडे अजून काय काय कपडे घ्यायला आले ते. तुम्हाला तसं दिलं ना ते मी पण तसं गोव्याला येऊन दुबईत चॉकलेट घ्यायला. मुलांची शॉपिंग झालेली आहे. चला निघा बाहेर. हे बघा काजूच दिसतं, काजूच काजू. याच गोणी घ्या. काय बोलतो ब्रो? याच गोणी घ्या. हा एप्रिल बांधून देऊन माहितीये का? एक काय बोलतो तू? असेल ना ताई हे पकड आयात ठेवतो. जाऊ आता बघू सुरुवात. या बघ काय काय माणसं आहेत रे. ते पूजा आणि काजूच नाही भेटत. अरे मला दाखव मी काजू घेतलं ना खराब असलं ना तर येईन उद्या परत. तर मित्रांनो ब्लॉग एंड करायला विसरलो तर काय नाही. आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वापस भेटूया गोव्यामधले 4थ्या दिवशी 4थ्या ब्लॉग मध्ये.